Next point is capillary action. Let us observe this video. In this case, there are the two glass, and in one glass liquid is filled, and with the help of this cloth, these two glasses are connected, and this water or liquid in first glass automatically transfers to the second glass. This is because of capillary action. Now look at this diagram. These are the capillaries. What is capillary? A tube having a very fine bore and open at both ends is called a capillary tube. ज्याच्यामध्ये छोटंसं छिद्र असतं, अशी ग्लास ट्यूब जी आहे त्याला आपण कॅपिलरी ट्यूब म्हणतो. या डायग्राम मध्ये आपण वेगवेगळ्या साईजच्या कॅपिलरी ट्यूब आपण लिक्विड मध्ये बुडवल्या आहेत, आणि लिक्विड मध्ये बुडवल्यानंतर त्याची लिक्विडची जी हाईट आहे इनसाइड द कॅपिलरी, काही याच्यामध्ये वरती आलेले आहे, काही लिक्विड मध्ये तर खाली फॉल झालेले. The phenomenon of rise or fall of liquid inside a capillary tube when it is dipped in a liquid is called capillary. म्हणजे हे कॅपिलरी ट्यूब आपण लिक्विड मध्ये इमर्स केल्यानंतर बुडवल्यानंतर त्याच्या आतमधली जी लेवल आहे लिक्विडची ही साईडच्या लेवलपेक्षा वरती किंवा साईडच्या लेवलपेक्षा खाली होते. या फेनॉमेनॉनला आपण कॅपिलरी ऍक्शन असे म्हणतो. कॅपिलरी इज इन ऍक्शन व्हेन, आता ह्या कॅपिलरी ऍक्शन जे आहेत ह्या कुठं कुठं होतात, तर ते कॅपिलरी ऍक्शन्स फर्स्ट ऑइल रायजेस ऑफ द विक ऑफ अ लॅम्प, म्हणजे दिवा जे असतो दिव्यामधली जी वात आहे त्या वातेमधून दिव्याला लागणार जे ज्योत जे आहे ती ज्योत आहे, त्या ज्योतीला लागणार जे तेल ह्या वातेमधून ऑटोमॅटिकली वरती त्या ज्योत पर्यंत पोहोचत असतं. दिस इज बिकॉज ऑफ कॅपिलरी ऍक्शन. क्लॉथ रॅग सक्स वॉटर, आपण एखादं कापड पाण्याच्या सरफेसला टच करून पकडलं तर ते पाणी जे आहे पाणी ऑटोमॅटिकली त्या क्लॉथ मध्ये कापडामध्ये ओढून घेतलं जातं आणि कापड ओलं होतं. नेक्स्ट, वॉटर रायजेस ऑफ द क्रेविस इन रॉक्स, म्हणजे दगडामध्ये जे लहान छिद्र असतात त्या छिद्रामधून पाणी ऑटोमॅटिकली वरती राईज होतं. नेक्स्ट, सॅप ऑफ वॉटर रायजेस अप टू द टॉप मोस्ट लीव्स इन द ट्री, झाडांची पाने जे आहेत ह्या पानापर्यंत मुळामध्ये असणारे जे पाणी आहे ते पाणी वरती त्या पानापर्यंत पोहोचण्याचं काम हे झायलेम आणि फ्लोएम करतात, आणि ह्या झायलेम आणि फ्लोएम मध्ये ते पाणी जे आहे हे पाणी त्या कॅपिलरी ऍक्शन जे आहे ह्या फेनॉमेनॉनवरती वरती जाऊन त्या पानापर्यंत पोहोचतं. ब्लॉटिंग पेपर ऍब्सॉर्ब्स इंक, ब्लॉटिंग पेपर जे आहे इंक जर सांगली त्या इंक वरती आपण ब्लॉटिंग पेपर पकडला तर ते ब्लॉटिंग पेपर इंक ओढून घेतं. दिस इज ऑल्सो बिकॉज ऑफ कॅपिलरी ऍक्शन. दीज आर द फेनॉमेनॉन बिकॉज ऑफ कॅपिलरी ऍक्शन. अशा भरपूर असे फेनॉमेना आहेत ज्याच्यामध्ये कॅपिलरी ऍक्शन होत असते. Next point is capillary fall and rise. When capillary is immersed in liquid, the liquid rise or liquid fall inside the capillary. जेव्हा आपण कॅपिलरी लिक्विड सरफेस मध्ये इमर्स करतो त्यावेळी इनसाइडचं लिक्विड जे आहे कॅपिलरीच्या ते काही केसमध्ये अपला राईज होतं, काही केसमध्ये डाऊनला फॉल होतं. ते का होतं ते आपण इथं डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. लेट अस ऑब्झर्व दिस फर्स्ट डायग्राम. In this case, if capillary just immersed in mercury, then after some time this mercury falls inside the capillary tube. हे मर्क्युरी जे आहे ह्या मर्क्युरी मध्ये आपण कॅपिलरी ट्यूब जस्ट इमर्स केल्यानंतर थोड्या वेळानंतर काय होतं, मर्क्युरीची लेवल जे आहे साईडच्या लेवलपेक्षा कॅपिलरी मधली लेवल जे आहे ही डाऊनला जाते, खाली जाते. नेक्स्ट, इन केस ऑफ वॉटर, जस्ट दिस capillary tube is immersed in water, then after some time this water rises upside. ह्या फर्स्ट लिक्विड मध्ये आपण जर कॅपिलरी जस्ट इमर्स केली थोड्या वेळानं काय होतं, ही लिक्विड जे आहे हे वॉटर जे आहे हे वॉटर कॅपिलरी ट्यूब मध्ये आतमध्ये साईडच्या लेवलपेक्षा वरच्या लेवलला राईज होतं. नाउ कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब डिप्ड इन अ लिक्विड which does not wet the surface, for example mercury. The shape of mercury meniscus in the capillary is upper convex. आपण इथे कॅपिलरी ट्यूब आपण मर्क्युरी मध्ये इमर्स केलेलं आहे. मर्क्युरी विच डज नॉट वेट द सॉलिड, म्हणजे मर्क्युरी हा सॉलिड सरफेस वरती टाकल्यानंतर त्या सॉलिड सरफेसला तो ओला करत नाही. हे याच्यामध्ये आपण कॅपिलरी ट्यूब इमर्स केलेलं आहे. नाउ पॉइंट ए इज जस्ट अबव द कॉन्वेक्स सरफेस अँड इनसाइड द कॅपिलरी. ए पॉइंट हा कॉन्वेक्स सरफेस जस्ट अबव आहे आणि इनसाइड द कॅपिलरी मध्ये आहे. पॉइंट बी इज जस्ट बिलो द कॉन्वेक्स सरफेस इनसाइड द कॅपिलरीच्या जस्ट बिलो आहे कॉन्वेक्स सरफेसच्या खाली हा बी पॉइंट.
पॉइंट सी इज जस्ट अबाव द प्लेन सरफेस आउटसाइड द कॅपिलरी. कॅपिलरीच्या बाहेर साईडला जस्ट अबाव आहे सी पॉइंट. पॉइंट डी इज जस्ट बिलो द प्लेन सरफेस अँड आउटसाइड द कॅपिलरी अँड बिलो द पॉइंट सी. डी पॉइंट हा लिक्विड मध्ये आहे आणि सी च्या बिलो आहे. आता हे जे पॉइंट्स आहेत हे कन्सिडर करून आपण हे लिक्विड का राईज होतं, लिक्विड का फॉल होतं, हेच आपण आता रिझन पाहणार आहोत. Already we have studied the pressure on the concave side is always greater than that on the convex side. Hence, PB is greater than PA. As the point A and C are at the same level, then pressure should be same at A and C. Therefore, PA equal to PC. Between the point C and D, the surface is plane. If surface is plane, then also pressure at C and pressure at D is also same. That is, pressure at C and pressure at D, that is PC equal to PD. Again, from above equation, PA equal to PC. Therefore, PC equal to PD equal to PA. But the points B and D are at same horizontal level. Therefore, PB should be equal to PD. But already we have assigned here starting PB greater than PD. This is controversy. Hence, to remove this controversy, thus in order to maintain the same pressure, the mercury in the capillary rushes out the capillary. Because of this, there is a drop in the level of mercury inside the capillary as shown in figure. ही जी कॉन्ट्रोवर्सी आहे, ही कॉन्ट्रोवर्सी रिमूव्ह करण्यासाठी ह्या मर्क्युरी केस मध्ये हे लिक्विड ड्रॉप होऊन सर्व ठिकाणचं प्रेशर इक्वल होतं. अँड सिमिलरली फॉर राईज टेकिंग रिव्हर्स लॉजिक वी कॅन एक्सप्लेन. हे आहे लिक्विड ज्यावेळी फॉल होतं त्यावेळी इन केस ऑफ लिक्विड राईज, काही केसमध्ये राईज होतं, फॉर एक्झाम्पल वॉटर, त्या केसमध्ये सुद्धा आपण ह्या सिमिलर केसमध्ये आपण हे एक्सप्लेनेशन देऊ शकतो याचं. नेक्स्ट पॉइंट इज एक्सप्रेशन फॉर कॅपिलॅरिटी राईज और फॉल. व्हाय दिस कॅपिलरी राईज and capillary fall takes place, this already we have studied. To calculate this how much this liquid is raised or fall using first method, that is using pressure difference. Let us look out this diagram. In this case, the pressure due to liquid, that is water, column of height h must be equal to pressure difference, that is 2T by R due to concavity. तर height rise झाल्यामुळे जे प्रेशर आहे ते प्रेशर आणखीन प्रेशर डिफरन्स जे आहे कॉन्केव्हिटी मुळे हे दोन्ही इक्वल असतात आणि दोन्ही इक्वेट केले. H rho z equal to 2T by R, where rho is the density of liquid and g is the acceleration due to gravity. Let in this diagram small r be the radius of this capillary tube and theta be the angle of contact of the liquid as shown in figure. Theta हा angle of contact आहे, small r ही capillary tube ची radius आहे. From figure, the radius of curvature capital R of the meniscus is given by R is equal to small r by cos theta. Putting this value of capital R in above equation, then above equation becomes H rho z 2T cos theta by R. Rearranging terms, then H becomes 2T cos theta by R rho z. The above equation gives the expression for capillary rise or fall for liquid. हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनवर आपण कॅपिलरी मध्ये जे किती लिक्विड राईज झाले किती फॉल झाले आपण काढू शकतो. याच्यामध्ये टी हे सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड, कॉस थिटा अँगल ऑफ थिटा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आर रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब, रो डेन्सिटी ऑफ लिक्विड, जी ग्रॅव्हिटी. नॅरोअर द ट्यूब द ग्रेटर इज द हाईट ऑफ विच द लिक्विड राईज और फॉल. यामध्ये जेवढी कॅपिलरी ट्यूबची रेडियस छोटी असेल तेवढी हाईट जास्त राईज होते कॅपिलरी ट्यूब मध्ये, because H inversely proportional to R. Next point, expression for capillary rise or fall using second method, that is using forces. Now consider this diagram. In this case, rise of water inside a capillary is against gravity. Hence, weight of liquid column must be equal to opposite to the proper component of force due to surface tension at the point of contact. तर हे लिक्विड जे राईज होतं कॅपिलरी ट्यूब मध्ये हे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटी त्याला खाली पुल करत असते आणि हा सरफेस टेन्शन फोर्स जे हा अपला पुल करत असतो. ज्यावेळी हा डॉमिनंट असतो अपसाइड पुलिंग फोर्स, सरफेस टेन्शन फोर्स,
तोपर्यंत हे लिक्विड राईज होतं आणि ज्यावेळी हा अपसाईडचा फोर्स पुलिंग फोर्स आहे सरफेस टेन्शन फोर्स हा ग्रॅव्हिटी फोर्स जो डाऊन साईड डायरेक्शन मध्ये असतो दोन्ही फोर्स ज्यावेळी इक्वल होतात त्यावेळी हे लिक्विड राईज व्हायचं थांबतं. द लेंथ ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट इनसाइड द कॅपिलरी इज द सर्कम्फरन्स इक्वल टू 2πr. कॅपिलरी ट्यूब मध्ये जे लिक्विड आहे ह्या लिक्विड ट्यूबला कॅपिलरी ट्यूबला जे टच मध्ये आहे तो शेप आहे सर्कम्फरन्स सर्क्युलर शेप आहे त्यामुळे सर्कम्फरन्स येतो 2πr. Thus the force due to surface tension is given by surface tension चा फोर्स जे आहे हा Ft equal to surface tension into length in contact that is T into 2πr. Direction of this force Ft is along the tangent. ह्या फोर्सची डायरेक्शन along the tangent असते. त्यामुळं vertical component of this force Fty equal to T into 2πr cos theta. म्हणजे जे Ft फोर्स आहे हा फोर्स आपण रिझॉल्व केल्यानंतर याची व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये येणारी व्हॅल्यू जी आहे T into 2πr cos theta असते. ही व्हॅल्यू ह्या लिक्विडला अपसाइड डायरेक्शनला पुलिंग करत असते. द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इन कॅपिलरी राईज. ज्यावेळी लिक्विड कॅपिलरी टिप मध्ये राईज होतं राईज झालं लिक्विड जे आहे ते राईज झालं लिक्विडचा शेप असतो सिलेंड्रिकल त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम जे आहे V इक्वल टू πr²h. R इज द रेडियस अँड h इज द हाईट ऑफ दॅट सिलेंडर. मास ऑफ द लिक्विड इन अ कॅपिलरी राईज. जे काही लिक्विड राईज झालेलं आहे कॅपिलरी मध्ये त्याचं जे मास आहे ते मास m इक्वल टू πr²h rho. Actually this is mass is volume into density and volume is πr²h. Weight of the liquid in the capillary. Capillary tube मध्ये जे लिक्विड राईज झालंय त्या लिक्विडचं वेट जे आहे हे वेट mass into gravity and mass already we have calculated in above equation putting value of m mass and gravity z that is weight equal to πr²h rho z. Equal and opposite to the vertical component of the force due to surface tension. तर ज्यावेळी दोन्ही फोर्स हे इक्वल होतात अपसाइडला पुलिंग फोर्स हा सरफेस टेन्शन फोर्स आहे डाऊन साइडला पुलिंग फोर्स हा वेट फोर्स आहे. दोन्ही फोर्स ज्यावेळी इक्वल आणि अपोजिट होतील त्यावेळी लिक्विड राईज व्हायचं थांबतं म्हणून अपसाइडचा फोर्स T into 2πr cos theta आणि डाऊन साइडचा वेट फोर्स हा πr² rho z. हे दोन्ही फोर्स इक्वेट केले आणि टर्म्स रिअरेंज करून h इक्वल टू 2t cos theta upon r rho g हे इक्वेशन मिळालं. In this term of capillary rise, the expression for the surface tension is T equal to RH rho z upon 2 cos theta. Above equation ह्यामध्ये आपण टर्म्स रिअरेंज केल्यात आणि T equal to व्हॅल्यू आलेला आहे. T is the surface tension, H is the height raised of this liquid inside the capillary, height rise or height fall. In the capillary tube, H equal to 2T cos theta by R rho g and surface tension equal to RH rho z by 2 cos theta. The same expression is also valid for capillary fall. This is rise equation and fall equation. Both equations are same. Means how much liquid is raised or how much liquid is fall. Then this equation is H equal to 2T cos theta by R rho g. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.